21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवळे येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप काँग्रेस आघाडीच्या गव्हाण जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र विश्वनाथ पाटील आणि वहाळ पंचायत समिती गणाच्या उमेदवार यमुना अशोक कातकरी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ओवळे येथे संपन्न झाले। यावेळी माननीय आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आरसी गरत, इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते महेंद्र गरत, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कर्नाल स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक बाळाराम पाटील, सदाभाई गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। या ओवळे येथील प्रचार कार्यालयाचा शुभारंभ किंवा उद्घाटन झालेला आहे असे मी जाहीर करतो। आणि हे जाहीर करत असताना आज आपण या निवडणुकीमध्ये आपल्या ह्या ग्रामपंचायतीमधून शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांना बहुसंख्य मतदान केल्याशिवाय ठेवणार नाही असा विश्वास देखील या ठिकाणी आपल्याबद्दल करतोय। आपण सर्व आघाडीचे कार्यकर्ते आपण इथं बसलेले असताना एक रॅली केली, 1000 रुपये मजुरी आहे। म्हणजे आपल्या उमेदवारांना रवींद्र पाटलांना इथं काय वाटलंय, तो तिथं काहीच वाटलं नाही। इथं जी मंडळी आलेली आहेत, इथं जे आमच्या माय भगिनी आलेली आहेत, हे प्रेमा खातीर आलेले आहेत, आदराने आलेले आहेत। आम्हाला 1000 रुपये देऊन झालं आपल्याला गरज नाही। जे मजुरीशी येतात त्यांचा संबंध फक्त ते मजुरी पुरताच अवलंबून असतो। संध्याकाळी वेळ संपली 5 वाजले की मजुरी पण संपली आणि आपुलकी पण संपली। पण इथं आलेल्या सर्व लोकांची आपुलकी, आदर, प्रेम हे प्रेमाचं आहे आणि या आयुष्यभर टिकणार आहे आणि या निवडणुकीमध्ये ते निश्चितपणे उतरणार आहे। सर्व बोलले का इथं ही जिवंत असेपर्यंत तुम्ही जिवंत तर असणारच। आता मला सांगितलं 7 जन्म आहेत, माझे ते 3च गेलेले, अजून 4 तुमचे शिल्लक आहेत। त्याच्यामुळे तुम्ही हयात असेपर्यंत तर पक्ष काँग्रेस राहणारच आहे। पण कोणी किती काँग्रेस पक्ष संपवायचा आहे, काँग्रेस मुक्त करायचा असं किती जरी बोलले तरी काँग्रेस पक्ष संपत नसतो, कुठला राजकीय पक्ष संपत नसतो। पण आज तुम्हा आम्हाला एकत्र बघितल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या पोटात गोळा होतो आणि हे 7 दिवस हे कसे झाले। तर आम्हाला एक करायला लावले, एका विचारानं आम्हाला लावले का काँग्रेस संपली, शेका पक्ष संपला। आता काँग्रेस संपली, शेका पक्ष संपलाय, मग एवढी आमची भीती कशाला 1000 रुपये देऊन तुमची महिला आम्हाला आता द्यायला संपले तर दोन्ही पक्ष। आता ह्या निवडणुकीमध्ये दिसून येईल की कोण संपलाय, याचा रिझल्ट येत्या 23 तारखेला झाल्याशिवाय राहणार नाही। 21 तारखेला मतदान आणि 23 तारखेला रिझल्ट लागेल, त्याच्यामध्ये कोण संपलंय हे या ठिकाणी दिसून येईल।